किरकोळ काम असते मी जातो, तर भाऊला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही. मी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना, कुणाचे रस्ते आहेत, कुणाचे डीपी आहेत, कुणाची भांडणं असते, मी ह्या पोलीस स्टेशनचं काम असते हीच मी भाऊला त्रास देतो. भाऊ एवढं आता दुसरी म्हणते ती क्रेडिट आता तुझा फेकू द्या, मला काही फरक पडत नाही, मला कुणाचं काही घ्यायचं नाही, मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही. तर भाऊ मी काय काय तुम्हाला शब्द दिलेला आहे, जरी मी पक्षी सोडून जरी चाललो असतो तर मी दिलेला शब्द पाळणाऱ्यातला पोरगा आहे. मी कुणाला फसून आणायचा नाही. पण मला जी माझ्या घराचं रस्तं बंद केलं, आता त्यांची दारं बंद झालेली, ती पण आम्ही काम करून आलोय. तिथं आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलेलो बाहेर. ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे. नाही केला तरी आम्ही काही भाऊ रागाला जात नाही, तर ह्याचा तुम्ही विचार करा. आम्हाला उद्या इथं 3 पैलवान केलेले आहेत. मी अशिक्षित माणूस, 4 तुकडं झालेत पायाचे, तर कुणासंग कुस्ती धरणार सांगा मला. 4 पोराच्या जीवावर मी काय काय करणार आहे. आता 3 पैलवान माझ्या मागे लागले. असू द्या भाऊ, पण मला कुणाच्या दारात नेऊन बांधू नका एवढीच माझी विनंती आहे. दादा तुम्हाला बी आणि काय एवढी भाऊ तुम्ही ही विचार करा. दादा मी काय बोलणार नाही, पण मी दिलेला शब्द जरूर पाळेन एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो. आता जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.